हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 13 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच जगावेगळा होता. एकीकडे अवनीने आपल्या बाबांना सांगितलंय की मला त्या मेल इगो असलेल्या विवांशी लग्न करायचं नाहीये, पण बाबांनी नेहमीप्रमाणे तिचं बोलणं ऐकून घेतलं नाही. तुला त्याच्याशी लग्न करावंच लागेल, मी त्यांना शब्द दिलाय आणि माझा शब्द मी पडू देणार नाही. हे ऐकून अवनीला खूप वाईट वाटलं आणि मग अवनी आणि आपल्या राजाचं जमलंय. या दोघांनी चक्क एकमेकांना घट्ट मिठी मारलीये. आणि जेव्हा ही गोष्ट अवनीच्या बाबांना चंद्रकांतला समजली तेव्हा त्यांनी चक्क गुंडांना फोन केला आणि राजाचे हात पाय मोडायला सांगितलंय. पुढे काय होईल ते मी पाहून घेईल, पण त्याचे हातपाय मोडा असं सांगितलंय. त्यामुळे अवनी खूप घाबरलीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही स्वातीला सगळा झालेला प्रकार सांगते. तेवढ्यात महेश तेथे येतो आणि तो हे सगळं ऐकतो. तेव्हा अवनी म्हणते, वहिनी, त्या विवानला ना बायको नकोय, तर फक्त एक मोलकरीण हवी आहे जी कॅनडाला जाऊन त्याच्यासाठी जेवण बनवेल, त्याचे कपडे धुईल, त्याचं घर सांभाळेल. आणि मला अशा मुलाशी लग्न करायचं नाहीये. हे ऐकून स्वाती आणि महेशला मोठा धक्काच बसतो. महेश विचारतो, अवनी, हे काय बोलतेस तू? तर अवनी म्हणते, हो दादा, मला त्या विवांशी लग्न करायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता बाबांना कॉल करून येथे बोलून घे. मला त्यांच्याशी बोलायचंय, मला या घरात नाही राहायचंय. तर महेश म्हणतो, अवनी तू शांत हो आणि थोडं हळू बोल. आपण बाबांना आता फोन नाही करू शकत. तर अवनी म्हणते, नाही, तू त्यांना आत्ताच्या आत्ता फोन कर. मला इथे नाही थांबायचंय. ज्या मुलाशी लग्नच करायचं नाही त्याच्या घरात थांबून काय करू? तू आत्ताच्या आत्ता बाबांना कॉल कर आणि त्यांना बोलून घे. त्यांना सांग मला विवांशी लग्न नाही करायचंय. हे ऐकून महेशला जबर धक्काच बसतो. स्वाती महेश खूप घाबरतात आणि अवनी स्वातीच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागते. महेशला समजतं की आता कोणताही पर्याय नाहीये, आता बाबांना कॉल करावाच लागेल. आणि महेश हा लगेच आपल्या बाबांना कॉल करतो. बाबा फोन उचलतात आणि विचारतात, बोल ना महेश, काय काम आहे? तर महेश सांगतो, बाबा आत्ताच्या आत्ता येथे या. बाबा विचारतात, काय झालं, काय प्रॉब्लेम झाला आहे का? तर महेश सांगतो, हो, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, आत्ताच्या आत्ता या. बाबांना मोठा धक्काच बसतो. महेश फोन कट करतो आणि इकडे आपला हिरो राजा घरी पोहोचतो. पण तो थोडा नाराज असतो, कारण अवनीचं लग्न ठरलंय. पण घरच्यांसमोर असा चेहरा नको, त्यामुळे तो सगळ्यांसमोर जोरात ओरडतो, काय म्हणती पब्लिक, आलाय तुमचा राजा. आणि राजाला पाहून सगळेजण लगेच ठरवतात की याला काही सांगायचं नाही. यशादा सगळ्यांना इशारा करतो, कोणी काही याला सांगायचं नाही बरं का, गप बसायचं. सगळ्यांना हे कळतं. राजा आतमध्ये येतो आणि विचारतो, काय मग यशादा, नवरदेव, सांगा ना काय झालं? पसंत पडला की नाही आपलं घर? लग्न ठरलं की नाही? अरे सांग लवकर. पण यशादा काहीच बोलत नाही आणि तेथून किचनमध्ये निघून जातो. तर राजा विचारतो, लाजला की काय? मुलीला असतात, मुलं नाही लाजत. तेव्हा पाण्या हा काहीच सांगणार. तेवढ्यात धन्या म्हणतो, अरे त्यांना आपलं घर आवडलंय, पण ते म्हणाले की विचार करून सांगतो. राजा म्हणतो, घर आवडलं तरी विचार करून सांगतो म्हणजे? अरे मग पॉझिटिव्ह आहे ना, कशाला टेन्शन घेता? आपला यशादा तर त्यांना आधीच आवडलाय, आता घरसुद्धा आवडलंय, म्हणजे थोडा विचार करतील आणि मग सांगतील, म्हणजे आपलं यशादाचं लग्न होणार. असं म्हणून राजा यशादाला सांगतो, तुझं लग्न होणार आहे बरं का, तू टेन्शन घेऊ नको. तेवढ्यात धन्या हा लगेच राजाजवळ येतो आणि विचारतो, काय मग लय खुश दिसतोय, ती मंदिरावाली पोरगी भेटली की काय? राजा सांगतो, नाही रे, ती पोरगी भेटली नाही. तेवढ्यात पाण्या हे सगळं ऐकतो आणि विचारतो, पोरगी? पोरगी कोणत्या पोरीबद्दल बोलताय तुम्ही? हे दोघे म्हणतात, नाही नाही, कोणती पोरगी, आपण तर कोणत्या पोरीबद्दल बोलतच नाही. तेवढ्यात यशादा तेथे येतो आणि विचारतो, हे राजा, कामाकडे लक्ष नाहीये का? कोणत्या पोरीबद्दल बोलताय तुम्ही? तर राजा सांगतो, अरे तुला माहिती आहे ना, आपलं सगळं लक्ष कामात असतो, कोणती पोरगी नाहीये. यशा म्हणतो, त्यामुळे सांगतोय पोरीकडे लक्ष द्यायचं नाही, कामात लक्ष द्यायचं. आणि तेवढ्यात तेथे नमी येते. नमी ही यशाला म्हणते, यशा, सॉरी, आज जेव्हा तू सॅड होऊन बाहेर चालला होता ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तर लगेचच यशा विचारतो, सॅड होऊन काय झालं याला सॅड व्हायला? तर ही नमी सांगते, अरे काय सांगू तुला, त्याचं लग्न मोडलंय ना, म्हणून तो सॅड झाला होता. हे ऐकून राजाला जबर धक्काच बसतो. सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. राजा चिडून म्हणतो, नमे, काय बोलतेस तू? यशाचं लग्न मोडलं नाहीये, जमलंय उलटं.
मुलीवाल्यांना तो आवडलाय, घर आवडलंय, आता लवकरच होकार येणार आहे. तर लगेचच नमी म्हणते, हे मला तर हे माहिती आहे, लग्न मोडलंय, हे शक्यच नाहीये, त्याचं लग्न नाही ठरणार आहे. राजा यशोदाजवळ येतो आणि म्हणतो, नमे काही पण बोलू नको बरं का, आमचा यशोदा इतका राजबिंडा आहे, त्याचं लग्न नक्कीच होणार आहे आणि हीच मुलगी त्याला पसंत करणार, हेच लग्न ठरणार. तर नमी चिडून म्हणते, लग्न मोडलंय. राजा चिडून म्हणतो, एक थोबाडी दिन तुझ्या. तर नमी म्हणते, मी 2 दिन. राजा म्हणतो, मी 3 दिन. नमी म्हणते, मी 4 दिन. तर धोंडी अण्णा म्हणतो, गबसा, अरे तुमचं वय काय, काय लहान मुलासारखं भांडताय. आणि खरंय ही जे बोलते ना नमी, ते खरंय राजा, हे लग्न मोडलंय, त्या दत्त्याने काडी केली आहे. राजाला जबर धक्काच बसतो. तर यशोदा म्हणतो, नाही, लग्न माझ्यामुळे मोडलंय. राजा विचारतो, यशोदा हे काय बोलतोयस तू, लग्न तुझ्यामुळे मोडलंय. तर यशोदा सांगतो, हो, अरे त्या पुरीला साधे वडेसुद्धा बनवता येत नाही, अशा पुरीशी लग्न करून काय फायदा, म्हणून मीच हे लग्न मोडलंय. राजा विचारतो, काय खोटं बोलतोयस तू, माझा नाही विश्वास बसत की फक्त वड्यासाठी तू लग्न मोडलंस. तर पाण्या म्हणतो, नाही रे, त्या दत्तानेच काडी केली आहे, त्याच्यामुळे लग्न मोडलंय आणि त्या सुलू आत्याच्या शापामुळे लग्न मोडलंय. राजा विचारतो, यशोदा तूच सांग हे लग्न का मोडलंय. आणि मग यशोदा त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो. इकडे महेश खूप टेन्शनमध्ये असतो आणि विमानच्या घराबाहेर उभा राहून बाबांची येण्याची वाट पाहत असतो. तेवढ्यात अवनीचे बाबा चंद्रकांत तेथे पोहोचतात आणि विचारतात, काय रे महेश, मला उद्या खूप महत्त्वाची मीटिंग होती, तुला सांगितलं होतं ना, मग मला कशाला बोलून घेतलंस. तर महेश म्हणतो, बाबा तुम्हाला बोलवणं खूप महत्त्वाचं होतं, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. अवनी लग्नाला नकार देतीये, मला लग्न नाही करायचं असं म्हणतीये. हे ऐकून बाबांना मोठा धक्काच बसतो. बाबा विचारतात, मग तू येथे काय करतोयस, तू तिचा मोठा भाऊ आहेस ना, तिला समजून सांगायचं. तर महेश सांगतो, बाबा मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती फक्त रडतीये, मला विवानशी लग्न नाही करायचंय, विवान चांगला मुलगा नाहीये असंच म्हणतीये. बाबांना जबर धक्काच बसतो. बाबा विचारतात, तिला एखादा दुसरा मुलगा आवडतो का. महेश म्हणतो, नाही बाबा, आपली अवनी तशी नाहीये, तिला दुसरा मुलगा नाही आवडत. बाबा विचारतात, मग काय प्रॉब्लेम आहे. आणि तेवढ्यात विवान आणि विवानची आई खाली येतात. बाबा म्हणतात, यांच्यासमोर अवनीचा विषय नको. आणि विवान म्हणतो, व्हॉट अ सरप्राईज, बाबा तुम्ही येते कसे. तर बाबा सांगतात, माझं एक महत्त्वाचं काम होतं ना शेजारीच, म्हणून तुम्हाला भेटून जावं असं म्हणून मी येथे आलो. तर विवानची आई म्हणते, मग वहिनींना सुद्धा आणायचं ना, त्यांना का नाही आणलं. तर बाबा सांगतात, आणायला हवं होतं, पण मी माझ्या महत्त्वाच्या कामासाठी आलो होतो ना, म्हणून वेळच नाही मिळाला. तर बाबा विचारतात, कशी झाली शॉपिंग. विवानची आई सांगते, खूप छान झाली, चांगल्या साड्या मिळाल्या आहेत. बाबा म्हणतात, छान छान, आणि अवनी कोठे. तर विवानची आई सांगते, आहे ना रूममध्ये, बोलू का. बाबा म्हणतात, नाही नाही, मी जातो ना त्यांना भेटायला. असं म्हणून बाबा आणि महेश आतमध्ये निघून जातात. तर विवानची आई विवानला विचारते, काय रे, हे अचानक कसे काय आले, अवनीने त्यांना फोन करून तर नाही बोलून घेतलं ना, तुझं काही चुकलं का. तर विवान हा पुन्हा एकदा माजुड्यासारखा म्हणतो, विवानचं कधीच काहीच चुकत नाही आणि तिने आता का फोन करून बोलून घेतलंय हे तिचं तिलाच माहीत. इकडे अवनी ही रडत बसलेली असते. बाबा आणि महेश रूममध्ये येतात. स्वाती दरवाजा लावून घेते. बाबांना पाहून अवनी खूप इमोशनल होते आणि त्यांना मिठी मारून ढसाढसा रडू लागते. बाबा तिला सावरतात, तिचे अश्रू पुसतात आणि विचारतात, सांग आता काय झालंय. आणि इकडे राजाला जबर धक्का बसलेला असतो आणि पुन्हा एकदा धोंडी अण्णा म्हणतो, हे सगळं त्या दत्त्या आणि सुलूमुळे झालंय, त्यांच्यामुळे हे लग्न मोडलंय आणि आता हे लग्न असं मोडतच राहणार. यशोदा चिडून म्हणतो, सोडा ना माझ्या लग्नाचा विषय, नाही झालं माझं लग्न तर नाही झालं. राजा चिडून विचारतो, लग्न नाही झालं म्हणजे, लग्नाचा विषय सोडा म्हणजे आपल्या घराला बाईचा आशीर्वाद हवा आहे ना. तर यशोदा सांगतो, अरे मग भेटेल ना, जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्या घराला सुद्धा बाईचा आशीर्वाद मिळेल. हे ऐकून नमी खूप लाजते आणि म्हणते, हे यशा मात्र एकदम बरोबर बोलला, नशिबात जे असेल ते नक्की होईल आणि या घरात जी बाई यायची असेल ना यशाची बायको म्हणून, तीच येईल. राजा हा नमीकडे संशयाने पाहतो आणि नमीला म्हणतो, नमे तू आमच्या यशोदाच्या मागे मागे का करत राहतेस. तर नमी लाजून म्हणते, ते तर तुला माहिती आहेच ना. तर राजा म्हणतो, हो ते मला माहिती आहे, पण मला प्रूफ हवा आहे. असं म्हणून राजा चक्क त्याच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू करतो आणि नमीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू लागतो. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. नमी विचारते, हे काय करतोयस तू. राजा म्हणतो, अगं प्रूफ हवा की नाही, की तुझं खरंच यशोदावर प्रेम आहे की नाही, चल मी जे विचारतो ना ते फक्त सांगायचं. यशोदाला मोठा धक्काच बसतो
आणि राजा हा तिला प्रश्न विचारतो, खरं सांग, तू यशोदाच्या मागे मागे का करतेस? नमी लाजून म्हणते, इश्य. तर राजा म्हणतो, ए इश्य बिश्य सोड, नीट बोल. नमी ही लाजत लाजत सांगते, कारण माझं यशावर खूप खूप प्रेम आहे. यशोदा चांगलाच लाजतो. धोंडियांना, धन्या, पाण्या हे सगळं पाहत असतात की राजाचं हे काय चाललंय. मग राजा विचारतो, जर तुझं आणि यशाचं लग्न झालं तर ते तुझ्या संमतीने असेल ना? तू कोणाच्या दबावाखाली येऊन तर लग्न करत नाहीये ना? तर लगेचच नमी ही एक पाय वर करते आणि म्हणते हो. राजा विचारतो, काय हो, हे पाय का वर केलाय? तर नमी सांगते, एका पायावर मी तयार आहे, मला त्याच्याशी लग्न करायचंय. आणि राजा लगेचच नमीचा फोटो काढतो, तिचा व्हिडिओ काढतो, यशोदाचा व्हिडिओ काढतो आणि म्हणतो, नमे, ठरलं तर मग आता तुम्ही दोघे सुद्धा सज्ञान आहात. तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देणार. आता तुमच्या दोघांचं लग्न झालंच म्हणून समजा. यशोदाला मोठा धक्काच बसतो. तर नमी मात्र चांगलीच लाजते आणि म्हणते, चल मी घरी जाऊन येते. राजा विचारतो, घरी कशाला? तर नमी म्हणते, अरे कपडे घेऊन येते ना, 2-4 दागिने सुद्धा घेऊन येऊ का? राजा म्हणतो, नाही नाही, दागिने वगैरे नको, फक्त कपडे घेऊन ये आणि आधार कार्ड घेऊन ये, बाकीची सेटिंग मी लावतो. हे सगळं ऐकून यशोदा खूप चिडतो. त्याला असं पळून जाऊन वगैरे लग्न करणं बिलकुल आवडलेलं नसतं. आणि पाण्या मात्र वा वा, लय भारी लय भारी असं बोलत असतो. आणि राजा म्हणतो, आता तुमच्या दोघांचं पळून जाऊन लग्न मी लावणार. धन्या जोर जोरात ओढायला लागतो, अरे वा, आपल्या यशोदाचं पळून जाऊन लग्न, लय भारी लय भारी. तर नमी त्याला म्हणते, ए धन्या गप बस रे, येथे मी ओढायला पाहिजे ना, माझं पळून जाऊन लग्न होतंय, ए माझं लग्न होतंय. आणि ती चक्क धन्याजवळ येते आणि त्याच्या झिपऱ्या पकडून म्हणते, माझं लग्न होणार आहे. राजा चक्क यशोदाला मिठी मारतो, अरे यशोदा अभिनंदन, तुझं लग्न होतंय. धोंडियांना म्हणतो, अरे वा, हे लय भारी झालं, हे आपल्याला आवडलंय, चला सुनबाई नमस्कार करा. नमी ही धोंडियांनाला नमस्कार करते आणि धोंडियांना म्हणतो, सदा सौभाग्यवती राहा. सगळेजण आनंदात असतात की आता चक्क यशोदा आणि नमीचं पळून जाऊन लग्न होणार. राजा म्हणतो, तू सगळं कर, बाकीचं सगळं मी पाहून येईल, तू फक्त आधार कार्ड घेऊन ये. नमी म्हणते, ए यशा, आपलं लग्न होतंय, खुश हो, हसकी थोडा. आणि तेवढ्यात यशोदा जोरात ओरडतो, बस करा हे सगळं. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. यशोदा चिडून म्हणतो, पळून जाऊन मी लग्न करणार नाही. नमी राजा यांना जबर धक्काच बसतो. तर पाण्या म्हणतो, वा वा, काय भारी बोललात भाऊ, एकदम भारी बोललात. म्हणजे लग्न हो ना हो, पाण्याला काही फरक पडत नाही. आणि यशोदा म्हणतो, नमे आत्ताच्या आत्ता घरी जा, नाहीतर मी आत्याला बोलवेल. नमी खूप चिडते आणि तेथून निघून जाते. आणि यशोदा राजाला ठणकावून सांगतो, या घरात लग्न करून आलेली मुलगी कधीही पळून येणार नाही. आपण कोणाच्याही मुलीबाईला पळून आणायचं नाही, पळून आणून तिच्याशी लग्न करायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. अशी वॉर्निंग तो राजाला देतो. राजा म्हणतो, मग घराला बाईचा आशीर्वाद कसा मिळणार? यशोदा चिडून म्हणतो, नाही मिळाला तर नाही मिळाला, काही फरक पडत नाही, परंतु कोणाच्याही मुलीला पळून आणून लग्न करायचं नाही. पाण्या म्हणतो, वाह, काय बोललाय माणूस, एक नंबर. यशोदाला कळतच नाही या पाण्याचं काय चाललंय. यशोदा आतमध्ये निघून जातो आणि हा पाण्या राजावर खुदू खुदू हसू लागतो. त्यामुळे राजा खूप चिडतो. इकडे अवनीचे बाबा अवनीला विचारतात, काय झाले नेमकं? आणि अवनी त्या दिवशी नो एंट्रीचा किस्सा सांगते की तो माणूस स्वतःची चूक कधीच मानत नाही. तर बाबा म्हणतात, फक्त एका प्रकरणावरून तू त्याची पारख नाही करू शकत. तर अवनी म्हणते, शीतावरून भाताची परीक्षा घेता येते ना? तर बाबा म्हणतात, पण ती परीक्षासुद्धा 100% वेळेस बरोबर नसते, कधी कधी ती परीक्षासुद्धा चुकते. अवनी म्हणते, पण बाबा तो तसाच आहे, एकदम पराकोटीचा मेल इगो, फक्त मी मी आणि मी. तर बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. अवनी, अजून तू त्याला पूर्णपणे समजून घेतलेलं नाही आहे, एकदा तुमचं लग्न होऊ दे, हळूहळू त्यांना सगळं समजेल. अवनी म्हणते, पण बाबा त्याच्यासाठी माझी स्वप्न महत्त्वाची नाही आहे, त्याला फक्त स्वतःची स्वप्न महत्त्वाची आहे. तो मला पुढे शिकू देणार नाही आहे, मला माझी स्वप्न पूर्ण करू देणार नाही आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे. बाबा हे अवनीला म्हणतात, अवनी, याचा अर्थ तुझी स्वप्न जास्त महत्त्वाची आहेत, पण घर सांभाळणं, घरकाम करणं, कुटुंबाला सांभाळणं हे कमी महत्त्वाचं आहे, हे वाईट काम आहे असं तुला म्हणायचं आहे का? बाबा हे अवनीला समजवण्याचा प्रयत्न करतात. खरंच तू जर कुटुंब सांभाळलं, त्याला सांभाळलंस, त्याचं घर सांभाळलं तर ते सुद्धा चांगलंच आहे ना. आपले संस्कार तसेच आहेत आणि त्यात कोणताही कमीपणा नाही आहे. आता तुझी आई ग्रॅज्युएट आहे,
तरीसुद्धा तिने कधीच नोकरी किंवा बिझनेस केला नाही. आमचं घर सांभाळलं, तुम्हाला सांभाळलं, त्यात काय वाईट झालं? आणि तुला तुझ्या आईचा अभिमान वाटत नाही का? अवनीकडे बोलायला काहीच नसतं. मग बाबा स्वातीला पुढे बोलवतात आणि म्हणतात, आता ही स्वाती इंजिनियर आहे, तरीसुद्धा नोकरी बिझनेस करत नाही, घर सांभाळते, महेशची काळजी घेते, आपल्या सगळ्यांची काळजी घेते. मग ती काही चुकीचं करते का? स्वातीसुद्धा काहीच बोलत नाही. अवनीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. अवनी, जर त्याची अशी इच्छा असेल ना की तू घरकाम करावं, घर सांभाळावं, तर तुला ते करावंच लागणार आहे. अवनी म्हणते, पण बाबा माझी स्वप्न. तर बाबा तिला ठणकावून सांगतात, नाही, माझ्या शब्दाला, माझ्या वचनाला जास्त किंमत आहे. मी त्यांना सांगितलं आहे की माझी मुलगी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे आणि आता जर हे लग्न मोडलं तर असं सिद्ध होईल की तू माझं ऐकत नाही आणि मी माझा शब्द मोडू शकत नाही. हे ऐकून अवनीला जबर धक्काच बसतो. तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवतो. महेश दरवाजा उघडतो तर चक्क विवान सगळ्यांसाठी सरबत घेऊन आलेला असतो आणि म्हणतो, मी आहे कमीन अंकल, एकदम चांगुलपणाचा आवतो आणतो. आणि बाबा म्हणतात, अरे ये ना, तुझंच घर आहे. विवान सगळ्यांसाठी सरबत घेऊन आलेला असतो. बाबा विचारतात, अरे तू का घेऊन आलास? तर विवान सांगतो, बाबा, आता मी तुम्हाला माझ्या वडिलांसारखं मानतो, तुमच्यासाठी काही आणलं तर काय फरक पडतो? लगेचच बाबा म्हणतात, पाहिलंस का अवनी, याला म्हणतात संस्कार. किती संस्कारी मुलगा आहे हा. विवान सगळ्यांना रस देतो, ज्यूस देतो आणि अवनीला सुद्धा देत असतो. पण अवनी मात्र तोंड वाकडं करते आणि ज्यूस काही घेत नाही. स्वाती त्याच्या हातातून ट्रे घेते. विवान विचारतो, बाबा काही झालंय का? ही एवढी सॅड का दिसतीये? काही झालं असेल तर सांगा मला. तर बाबा सांगतात, नाही रे, काही झालं नाही आहे. लग्नाच्या आधी सगळ्या मुली अशा होतातच. त्यांना आईबाबांची, घरची आठवण येते ना, म्हणून त्या अशा दुःखी होतात. तर विवान म्हणतो, असं आहे का? अवनी ना, तू टेन्शन घेऊ नको. तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी तुला इथे भारतात घेऊन येईल. मग तू निवांत त्यांच्याबरोबर राहा. आणि कॅनडामध्ये सुद्धा आपली 2 घरं आहे बरं का. आपण तिथे मस्त एकत्र राहत जाऊ, एकमेकांना वेळ देत जाऊ, लाँग ड्राईव्हला जात जाऊ. आपली दोन्ही घरं तुला जशी हवी असतील तशी तू सजव, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे ऐकून अवनीचे बाबा तर खुश होतात. पण अवनीला माहीत असतं हे सगळं नाटक आहे, हा खोटं बोलतोय. आणि मग विवान हा बाबांना म्हणतो, बाबा, जर का अवनीला हे लग्न करायचं नसेल तर आपण लग्न पोस्टपोन करू शकतो. मला लग्नाची एवढी घाई नाही आहे. तिच्या मनाविरुद्ध मला हे लग्न करायचं नाही आहे. हे ऐकून अवनी तर खुश होते. तर बाबा म्हणतात, नाही रे, अशी काही गरज नाही आहे. अवनीला हे लग्न करायचं आहे. आणि प्रत्येक मुलीचं असं होतं, लग्नाआधी तिला असं वाटतं की आईबाबांना सोडून जाऊ नये, म्हणून ते असे इमोशनल होतात. तू नको काळजी करू. विमान म्हणतो, ठीक आहे बाबा, मी काही काळजी करत नाही, पण एक लक्षात ठेवा, आज आपण सगळे एकत्र डिनर करणार आहोत. बाबा म्हणतात, नाही नाही, आम्ही निघू आता. तर विवान त्यांना ठणकावून सांगतो, नाही, रात्रीचं ड्रायव्हिंग करायचं नाही आहे आणि तुम्ही येथेच थांबायचं आहे, सगळ्यांनी येथेच राहायचं रात्रभर, उद्या सकाळी जा. बाबा म्हणतात, ठीक आहे. आणि विवान अवनीकडे पाहून म्हणतो, अवनी, काही प्रॉब्लेम असेल ना तर मला सांग बरं का, घाबरू नकोस, मनात संकोच ठेवू नकोस. अवनी मनातल्या मनात विचार करते, प्रॉब्लेम तू आहे आणि तुझा मेल इगो, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. पण हे बोलण्याची अवनीची हिंमत नसते. अवनी गप्प बसते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. विवान अवनी यांचं लग्न होईल की नाही माहीत नाही, कारण अवनीचे बाबा तर काही केल्या हे लग्न करून देतीलच आणि अवनीला काही केल्या हे लग्न करायचं नाही आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा हा आपले दोन्ही हात ओपन करून कोणाची तरी वाट पाहत असेल आणि त्याच वेळेस अवनी तेथे येणार आणि अवनी ही राजाकडे धावत धावत येईल आणि चक्क राजाला घट्ट मिठी मारणार. राजासुद्धा तिला मिठी मारेल. हे दोघे एकमेकांच्या मिठीत विसावतील, खूप खुश होतील. मग आता हा चमत्कार घडला तरी कसा? राजा आणि अवनी या दोघांनी एकमेकांना मिठी का मारली? 99% हे स्वप्न असू शकतं, कारण या दोघांमध्ये असं काहीच नाही आहे की दोघे एकमेकांना मिठी मारतील. पण राजानेच हे स्वप्न पाहिलं आहे असं वाटतंय. तसंही तो अवनीच्या प्रेमात पूर्ण वेडा झाला आहे आणि रात्रंदिवस अवनीची स्वप्न पाहत असतो. तर दुसरीकडे बाबा खूप चिडलेले असतील. अवनीसुद्धा तेथे असेल आणि बाबा हे कोणाला तरी फोनवर सांगत असतील, आत्ताच्या आत्ता जा, त्याचे हात पाय मोडून टाका, पुढे काय होईल ना ते पाहायला मी समर्थ आहे.
मी सगळं सांभाळून घेईल. हे ऐकून अवनी खूप घाबरते. मग आता बाबा कुणाचे हातपाय मोडायला सांगताय? राजाचे हातपाय मोडायला सांगत नाही ना. म्हणजे अवनीने राजाला जी मिठी मारली होती ती मिठी खरी होती का? राजा आणि अवनी खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले का? नेमकं घडलंय तरी काय? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. कारण जर राजा आणि अवनीची ही मिठी खरी असेल तर नक्कीच राजा आणि अवनीमध्ये काहीतरी घडलेलं असणार आणि बाबांनाही समजलंय. तर बाबांनी गुंडांना राजाचेच हातपाय मोडायला सांगितलेत. मग जेव्हा हे गुंड राजाचे हातपाय मोडायला येतील तेव्हा राजा हातपाय मोडू देईल की या गुंडांची धुलाई करणार, हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.